ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की प्रियाचे तिन्ही कारनामे घरच्यांसमोर आलेले असतात. त्यामुळे खरं सायली आणि अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे कल्पनाने तिला स्टोरूममध्ये राहण्याची शिक्षा दिलेली. आता प्रियाला फार टेन्शन आलेलं असतं. प्रिया इथे स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, जोपर्यंत अश्विनच्या मनावर माझा ताबा होता तोपर्यंत या घरावर माझं राज्य होतं, पण तो ताबाच आता निसटलाय. कल्पना, प्रताप आणि अस्मिता हे सगळे माझ्या विरोधात गेलेत आणि सायली अर्जुन तर काय माझ्या विरुद्ध एक एक पत्ते उलगडतात. उद्या जर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी तन्वी नाही तर मला सगळेजण लाथा मारून घराबाहेर काढतील. माझ्या हातात एक तरी पत्ता असायलाच हवा. मला जो या घरात टिकून ठेवू शकतो, कोण मला मदत करेल या गोष्टीवरच खरं तर इथे जी काही प्रिया असते ती विचार करत असते. मला असं कोण मदत करेल ज्याच्या मदतीने मी या घरात टिकू शकते. तेव्हा खरं तर तिच्या लक्षात येतं की अर्धा मेंदू म्हणजेच प्रतिमा. ती म्हणत असते अर्धा मेंदू मला नक्कीच मदत करेल. प्रतिमाला जरी आता अक्कल आली असली तरी ती अजूनही मला मुलगी मानते आणि मुलगी जर संकटात असेल तर आई मदतीला येणारच ना. आणि तिला या घरात मान आहे, तिच्या शब्दाला मान आहे. तिने जर सगळ्यांना अडवलं तर मला या घरातून कुणीही काढू शकणार नाही. आता ह्या प्रतिमाला घोळात घेतलंच पाहिजे असं म्हणून प्रतिमाला इथे प्रियाने फोन केल्याबरोबर ती म्हणत असते आई अगं तू कशीच ग. तेव्हा प्रतिमा म्हणते मी चांगली ग, ठीक आहे. तेव्हा इकडनं प्रिया लगेच नाटकं सुरू करते. अगं आई खरं तर मला तुझी फार आठवण येत होती आणि काल रात्री माझ्या स्वप्नात सुद्धा तू आलीस आणि तू मला कुठेतरी सोडून जात होतीस, मला कुठंतरी लांब गेलीस सोडून. असं म्हटल्यानंतर ती असं म्हणते आई मला वचन दे की तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. आता इकडे प्रतिमा म्हणत असते नाही ग मी कशाला कुठे सोडून जाऊ. तेव्हा लगेच इकडनं प्रिया अगं आई माझं अख्खं बालपण मी तुला सोडून घातलं, त्यामुळे आता मी तुला कुठेही जाऊन देणार नाही आणि तू जर मला कुठं सोडून गेलीस तर खरं मी जगू शकणार नाही, मी मरून जाईल. असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते अगं असं काय करतेस, असं अभद्र अजिबात बोलू नको. लगेच प्रिया मुद्द्यावर येते बरं का. ती म्हणत असते का अगं आई तू मला माहेरपणाला बोलत होतीस ना, मग मी म्हणते 4-5 दिवसासाठी तुझ्याकडे राहायला येते, मला तुझ्यासोबत आणि बाबासोबत खूप वेळ घालवायचा आहे. असं म्हटल्यानंतर प्रतिमा थोडा विचार करते बरं का. तेव्हा इकडनं प्रिया म्हणत असते अगं आई काय झालं, येऊ ना मी माहेरपणाला. तेव्हा इकडनं प्रतिमा म्हणत असते खरं तर तू आलेली मला चालेल, पण तुझ्या बाबांना नाही चालणार, ते उद्या परत घरी येतात त्यामुळे त्यांना नाही आवडणार. पण खरं तर तू येऊ शकते, पुढच्या आठवड्यात ते परत कोल्हापूरला जाणार आहेत, तेव्हा आपण ठरवूया. असं म्हटल्यानंतर इकडनं लगेच प्रिया म्हणत असते ठीक आहे, मला खरं तर तुम्हाला दोघांना अजिबात दुखवायचं नाही, तू म्हणशील तसंच आपण करूया. आई एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू आणि बाबा कायम माझ्या मनात असताना मी बाबांशी बोलून त्यांची समजूत काढेल, परत त्यांचं मन जिंकेल. बरं ठेवू का आता, आणि एक लक्षात ठेव तुझ्या तब्येतीची काळजी घे बरं का. असं इथे प्रिया म्हणून फोन ठेवते. आता प्रियाची ही काळजी पाहून इकडे प्रतिमाला तर टेन्शन आलेलं असतं. ती इथे म्हणत असते तन्वी खरंच मनापासून हे सगळं काही बोलत असेल ना, असं सुमनला म्हणत असते बरं का. तेव्हा इथे सुमन म्हणत असते तिचा बोलण्याचा आपल्याला कुठे अंदाज येतो, पण वहिनी जर ती खरंच बदलली असेल तर चांगली गोष्ट आहे ना. तिने जर एक पाऊल पुढे टाकलं असेल तर तुम्हीसुद्धा नकारात्मक विचार नका करू, तुम्हीसुद्धा तुमच्या बाजूने तुमचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करा. असंही ते सुमन म्हणत असते. पण कुठेतरी प्रतिमाच्या मनात शंका असते, त्यामुळे हे सगळं काही सायली अर्जुनला सांगावं लागेल असंही ते सुमनला प्रतिमा म्हणत असते. आता दुसऱ्या बाजूला जो अश्विन असतो तो इथे प्रतापला म्हणत असतो की सायली बहिणी आणि दादा का नाही आले. तेव्हा इथे प्रताप म्हणत असते येतील रे, पण तुझं सांग तू ठीकच ना. तेव्हा इकडनं खरं तर जो काही अश्विन असतो तो इथे म्हणत ठीक आहे मी डॅड, पण मला एक गोष्ट कळाली की माझ्या आयुष्यात प्रेम नाही. या बाबतीत खरं तर मी खूप कम नशिबी आहे, आता मी हे स्वीकारलेलं आहे. असं म्हटल्यानंतर अस्मिता असते, ती अस्मिता म्हणत असते अरे असा नको रे अश्विन विचार करू, तुझ्या बायकोने काहीतरी चुकीचं केलं, त्याचा दोष स्वतःच्या नशिबावर नको देऊस. आपण मनापासून भरभरून प्रेम केलं आपल्या जोडीदाराला, त्याची कदर, हा दोष आपला कसा असू शकतो, समोरचा प्रामाणिक नाही ही त्यांची चूक आहे असंही ते अस्मिता म्हणत असते. मात्र ती अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण स्वतःच्या मनाला सुद्धा इथे एक धीर देत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन आलेले असतात. तेव्हा खरं ती म्हणत असतात की काय झालं मॉम, आम्हाला बोलवलंच, काही काम होतं का. तेव्हा कल्पना सांगणारच असते. तितक्यात खरं जर प्रतिमाचा कॉल आलेला असतो सायलीच्या मोबाईलवर. आल्याबरोबर प्रतिमा म्हणत असते काय झालं सायली, कामात तर नाहीस ना, बोलू का जरासं. तेव्हा सायली म्हणते हो हो बोला की, काय काम होतं. तेव्हा इकडनं खरं प्रतिमा म्हणत असते की तू उद्या आमच्या घरी भेटायला येते का मला, तू आणि अर्जुन दोघीही या. असं म्हटल्यानंतर सायलीला वाटलेलं असतं काहीतरी काम आहे, मात्र प्रतिमा म्हणते काही काम नाही, असं सहजच तुम्हाला बोलवलंय. आता
खरं तर इथे सायली आणि अर्जुन जाण्यासाठी तयार झालेले असतात. तितक्यात खरं तर कल्पना तो मोबाईल घेते आणि ते प्रतिमाला म्हणत असते की मी सगळं काही ऐकलंय, पण खरं तर मी सायली आणि अर्जुनला असं एकटं आता नाही आणि उद्या खरं तर त्यांच्या नावाने मला मंदिरात अभिषेकसुद्धा घालायचा आहे. आता बघ ना, अर्जुन आणि सायलीवर किती संकट येतात. म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर अर्जुन जेलमध्ये गेला, त्यामुळे खरं मी अभिषेक घालायचं असं ठरवलं. आता मला कोणतंही संकट नको आहे आणि मी तुला फोन करणारच होते. तू काय काम कर, उद्या ये, घरीच ये, आपण सोबतच जाऊया असं म्हटल्यानंतर खरं तर प्रतिमा म्हणत असे हो चालेल, मी उद्या नक्की येते, भेटूया उद्या असं म्हणून आता कल्पना इथे फोन ठेवते. फोन ठेवल्याबरोबर लगेच इकडनं अस्मिता म्हणत असते मम्मा काय झालं, हे अचानक अभिषेकाचं वगैरे कुठून काढलंस? तेव्हा कल्पना म्हणते अगं फार वेळ नाही लागणार, आम्ही संध्याकाळपर्यंत वापस येऊ. इकडे सरा सायली विचार करत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतं काय झालं बायको, कशाचं टेन्शन आहे तुला, काय विचार करतेस? तेव्हा इथे सायली म्हणत असते प्रतिमा त्यांनी आपल्याला असं अचानक दोघांनाच घरी बोलवलं होतं, नक्कीच त्यांना काहीतरी आपल्याला सांगायचं असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो नको टेन्शन घेऊ, त्या उद्या येतील ना तेव्हा त्यांना आपण विचारूया असंही ते अर्जुन. कल्पना अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू उद्या येशील ना, म्हणजे तुला टाईम वगैरे आहे ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो टाईम आहे, पण उद्या मला जरा पोलीस स्टेशनला जायचं आहे, मी डायरेक्टली तिथंच येईल असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते हो ठीक आहे चालेल. मात्र इकडनं प्रताप म्हणता असत कल्पना असं कसं बोलतेस, त्यांना अभिषेक करायचा म्हटल्यानंतर त्याला उशिरा येऊन कसं चालेल? तेव्हा कल्पना म्हणत असते अहो अभिषेक आपणच करणार, फक्त त्यांच्या वतीने आपण करतोय, त्यांच्यासाठी अभिषेक घालतोय. तेव्हा खरं तर कल्पना अर्जुनला म्हणत असते अर्जुन तू वेळेवर या आणि जास्त उशीर करू नकोस असंही ते कल्पना म्हणतली असते. तितक्यातच खरं तर इकडनं जी काही विमला असते ती इथे एक भांड्याची पिशवी घेऊन आलेली असते. ती म्हणत असते की वहिनी तुम्ही जे जे सांगितलं ते सर्व काही सामान मी आणलेलं आहे. सामान बघून इकडनं अश्विन म्हणत असतो मम्मा हे सगळं काही काय स्टोव वगैरे म्हणजे हे कुणासाठी आणलंय? तेव्हा प्रतिमा म्हणत असते कुणासाठी काय, हे सगळं काही तन्वीसाठी आणलंय, ती जोपर्यंत स्टोरूममध्ये राहणार आहे तोपर्यंत ती किचनमधून तिला काही जाणार नाही, तिने सगळं काही बनवायचं असंही ते कल्पनाने सांगितलेलं असतं बरं का. तेव्हा इकडनं जी काही अस्मिता असते मम्मा मला पण हे कळतच नाही, तू तिला घरात ठेवूनच का घेतलंस, तिला जिथं जायचं तिथं जाऊन द्यायचं ना, ती जाऊ कुठे बी, आपल्याला काय घेणं देणं होतं? तेव्हा कल्पना म्हणत असते हो मान्य मला सायली आणि अर्जुनने जे सांगितलं ती मी केलं, पण लक्षात ठेवा तिचा आणि आपला काही संबंध नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा असंही ते कल्पना म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला मेहपतने स्वतःला बदललेलं आहे असं तो दाखवत आहे बरं का. तेव्हा इथे नागराज परेशान झालेला असतो. नागराज म्हणतो असतो मेहपत डोळे उघड, अरे काय चाललंय तुझं, तुला ताप आलाय का, तुझ्या डोक्यात ताप गेलाय का, अरे तुझं काय चाललंय? नागराज, माझं नाव आहे नागराज, पण चाल तुझी नागासारखी आहे, काय झालं, काय सांगणार आहे, असं का वागायला लागलास, सरळ का चालायला लागलास तू एकदमच असंही ते म्हटल्याबरोबर मेहपत मात्र एकही शब्द त्याला बोलत नाही. इथे नागराज परेशान होत असतो. तो इथे म्हणत असतो तू काय वागलास मगाशी, मला तर विश्वासच बसत नाही. मेहपत शिकरेच्या नादाला लागायची कुणाची हिंमत नाही आणि त्या मूर्खाने तुझ्या कानाखाली मारली आणि तू काही केलं नाहीस, शांत बसलास आणि नुसता शांत बसला नाहीस तर त्याला म्हणालास की दुसऱ्या गालावर सुद्धा मार. हे सगळं काही काय चाललंय? तर मेहपत शिकरेचं नाव जरी ऐकलं तर लोक थराथरा कापायचे, पण आता तू काय म्हणायला लागलास, भांडण तंटा नको म्हणून, हे सगळं काही काय चाललंय? तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो अरे डोक्यावर बर्फ ठेवा नागराज सेठ, उगा चिडचिड करू नका, त्रास होईल तुम्हाला असं म्हटल्यानंतर नागराज म्हणत असतो हेच म्हणतोय मी, कोण म्हणजे मेहपत शिकरे हा नाहीच खरा, तर मला वाटतं हा कोणीतरी दुसराच मेहपत शिकरे आहे, खरा मेहपत शिकरे गायब झालेला आहे असं म्हटल्यानंतर लगेच मेहपत शरीराने तोच मेहपत शिकरे आहे, पण मनाने आता ठरवलं नको ते राडे, नको त्या मारामाऱ्या, नको ते खून. काय मिळवलं नागराज सेठ या सर्व गोष्टीमुळे? डोक्यात राग घालून काही उपयोग होणार नाही. खरं तर इथेच मी आयुष्यभर सडेल या सगळ्या गोष्टीमुळे. एका गुन्हेगाराला जर त्याच्या चांगल्या चांगुलपणामुळे सरकारने सोडवलं असेल तर दुसऱ्या पण सोडतील आणि तो दुसरा मीच असेल. माझा जर नंबर असेल तर काय हरकत आहे इथे म्हटल्यानंतर नागराज म्हणतो असतो तू कशाला काळजी घेतोस, तुला तो दीक्षित सोडणार आहे ना, मग कशाला भलते नाटकं करतोस असं म्हटल्यानंतर मेहपत म्हणतो नाटकं नाहीत नागराज सेठ, मी थकलोय आता. काय झालं ह्या सगळ्या गोष्टी करून सांगा बरं? धावलो पण त्यांनी काहीच मिळालं नाही. मी इथं सडतोय आणि माझं लेकरू घरात तोंड लपवतंय. त्यामुळे खरं मी आता ठरवलंय, आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगलं वागायचं, चांगल्या मार्गाने चालायचं. आतापर्यंत जे काही जगलो ते जगलो, पण इथून पुढं असं जगायचं रे. आता माझी लेक आणि मी आनंदात जगणार असंही ते मेहपत म्हणत असतो. मात्र नागराजला मेहपतचं हे बदलणं अजिबात पटलेलं नसतं. तो इथे मनात विचार करत असतो मेहपतचं डोकं सरकलं काय, हा जर खराच चांगला वागायला लागला तर मी मरेपर्यंत जेलमध्ये सडेल.
असे धोकादायक विचार करण्यापासून मेहपतला वाचवलं पाहिजे असंही ते नागराज स्वतःच्या मनाशी म्हणत असतो. आणि मेहपत खराच बदलला असेल असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. आता इकडे प्रियाकडे खरं विमल पिशव्या घेऊन आलेली असते. ती म्हणत असते की वहिनी तुमच्यासाठी काही सामान पाठवले. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते आईने मला नक्कीच खायला पाठवलं असेल, मला भूक लागलीच होती असं म्हणून इथे त्या पिशव्या चापत असते बरं का. पिशव्यात तर काहीच निघत नाही, भांडे वगैरे निघतात. तेव्हा ती म्हणत असते हे काय आहे? तेव्हा इकडं विमल म्हणत असते वहिनीने सांगितले तुम्हालाच तुमचा स्वयंपाक करायचा, त्यामुळे काही भांडे पाठवलेत आणि सामान पाठवले, पण ते सामान आजच्याच पुरतं आहे, उद्यापासून तुमचं तुम्हाला भागवायचं आहे असं विमलनी म्हटल्याबरोबर प्रियाला तर धक्का बसलेला असतो. पण आवपणा काही सोडत नसतं. ती लगेच म्हणत असते आई जसं सांगेल तसं मी करायलाच तयार आहे, मी माझा स्वयंपाक करून खाईल असं म्हणून आता विमल तिथून निघून जाते. प्रिया सगळं काही सामान काढते. ती म्हणत असते आधीच पोटात आग लागली आणि या कल्पीने मुठभर तांदूळ आणि मुठभर डाळ पाठवली, मला काय भिकारी समजते का? आता काही जरी म्हटली तरी प्रियाकडे विलाज नसतो, त्यामुळे खरं तिला त्या सामानापासून आता तिला काहीतरी बनवायचं असतं. त्यामुळे खरं इथे तोंड वाकडं करून का होईना पण कांदा वगैरे चिरते, त्याचबरोबर तांदूळ वगैरे काढून घेते. आणि ही प्रियाची मज्जा इथे पाहत असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आता खरं तर तिला स्वतःच्या पोटा पाण्यासाठी एवढं तर करावंच लागेल. ही सगळी काही प्रियाची अवस्था पाहून इकडे अर्जुन म्हणतो असतो हिचं बघ आता तोंड कसं बंद झालंय. तर तेव्हा इथे सायली म्हणत तिची कर्मच अशी आहेत की तिच्यावर ही वेळ येणारच होती, अजून एक दिवस थांबा बघा तिच्यावर अशी वेळ येणार आणि तिची अशी अवस्था होणार की ती कुणाला तोंडसुद्धा दाखवू शकणार नाही असंही ते सायली अर्जुनला म्हणत असतात. आजच्या पुरतं एवढंच. आता ही प्रिया खरी तन्वी नसून बबली लोखंडे आहे हे सत्य सगळ्यांसमोर येण्यासाठी सायलीला नेमकं कोण मदत करतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.